आजचा आपला महत्वपूर्ण प्रश्न आहे प्रयोगावरचा. त्याने भाजी घेतली हे कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे हे आपल्याला इथे ओळखायचंय. 4 पर्याय आपल्या समोर आहेत. कर्मणी, कर्तरी, भावे आणि संकर प्रयोग. प्रयोग ओळखायला एकदम सोपं असतं. फक्त आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं असतं. कर्ता कोणता आहे, कर्म कोणता आहे, कोणाला प्रत्यय आहे, कोणाला प्रत्यय नाहीये. जर याच्यामध्ये आपण बघितलं तर बघा, त्याने भाजी घेतली, घेणारा कोण? तो झाला आपला कर्ता. घेतली ती काय? भाजी. भाजी झाला आपलं कर्म. कर्त्याला प्रत्यय आहे, त्याच्यामुळे कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलणार नाही, म्हणजे कर्तरी प्रयोग येणार नाही. बरोबर. त्याच्यानंतर घेतली ती काय? भाजी. भाजी या शब्दाला प्रत्यय नाहीये, म्हणजे अर्थातच कर्माप्रमाणे क्रियापद बदलेल. बघा, त्याने भाजी घेतली, त्याने भोपळा घेतला, त्याने भाज्या घेतल्या, घेतला, घेतली, घेतल्या, कर्माप्रमाणे क्रियापदात बदल झालाय, म्हणजे हा आपला कर्मणी प्रयोग आहे. पण आता कर्मणी प्रयोगाचे हे 5 प्रकार आहेत. पण हा प्रयोग असा आहे की याचा एक उपप्रकार सोडला तर बाकी कर्मणी प्रयोगांच्या उपप्रकारांमध्ये आपल्याला कर्म ओळखायची अजिबात गरज नाही. ते फक्त ट्रिकने आपण बाकीचे उपप्रकार सोडवू शकतो. फॉर एक्झाम्पल, हाच एक प्रयोग प्रकार तसा आहे. हा कुठला आहे तर बघा, कर्माप्रमाणे क्रियापद बदलते आणि जेव्हा कर्त्याला तृतीय विभक्तीचा प्रत्यय असतो तेव्हा हे उदाहरण झालं आपलं प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग. पण बाकीचे जे 4 उपप्रकार आहेत, फॉर एक्झाम्पल, कर्मणी प्रयोगाचा पहिला प्रकार आहे आपला प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग. याची ट्रिक मी तुम्हाला सांगितली. त्याच्यानंतर दुसरा प्रयोग आहे आपला याचा उपप्रकार, तो म्हणजे प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग. संस्कृत वाक्य दिसलं की ते म्हणायचं प्राचीन कर्मणी प्रयोगाचं. त्याच्यानंतर शक्य कर्मणी, याच्यामध्ये अशी ट्रिक आहे की कर्ता क्रिया करण्याची शक्यता आहे असा त्या वाक्यातून बोध होतो. त्याच्यानंतरचा कर्मणी प्रयोगाचा उपप्रकार आहे तो म्हणजे नवीन कर्मणी प्रयोग. नवीन कर्मणी प्रयोगामध्ये एवढंच बघायचे वाक्यात की कर्त्याला कडून प्रत्यय आहे की नाही. आणि शेवटचा कर्मणी प्रयोगाचा उपप्रकार आहे ज्याचं नाव आहे समापन कर्मणी प्रयोग. याच्यामध्ये फक्त आपल्याला बघायचं असतं की वाक्यात क्रिया संपन्न, समापन म्हणजे संपन्न झाल्याचा बोध होतोय की नाही, एवढंच बघायचंय. अख्खा एक कर्मणी प्रयोग तुम्हाला मी इथे शिकवलाय. ज्यांना ज्यांना समजलाय लाईक करायचंय आणि अशाच व्हिडिओसाठी टिक्कर मराठी चॅनलला सबस्क्राईब करायचंय.